नमस्कार. आजचा पदार्थ ज्वारीपासून बनवणार आहोत. हा पदार्थ तुम्ही ऐकलाही असेल, पाहिलाही असेल, पण कधी बनवला नसेल. तर नक्की बनवून बघा. ज्वारी पचायला हलकी असल्यामुळे पदार्थ हा बनवलाच पाहिजे. चला तर मग 2 वाट्या ज्वारी घेतली. 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून काढायची. त्यामध्ये काही धूळ माती असेल तर निघून जाईल. मी 2 पाण्याने ज्वारी चांगली धुवून घेतली आणि पुन्हा परत दुसरं पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेते. आता ही ज्वारी चांगली धुवून झाली आहे. दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. भांड्यात काढून झाल्यानंतर ज्वारी भिजायला थोडं जास्त पाणी घालायचं. त्यासाठी मी 2.5 ते 3 ग्लास जास्त पाणी घातलं. हे बघा, पाणी घालून सुद्धा बोट घालून दाखवते. अर्धा इंच इतकं पाणी वर ठेवलं. झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे. 2 वाटी ज्वारीसाठी अर्धी वाटी इतकं उडदाची डाळ घालायची. अर्धी वाटीला अगदी मुठभर जास्त घातले. उडदाची डाळीला थोडं जास्त पावडर असते, बाहेरून आणलेली असते, त्यामुळे ती स्वच्छ धुवायची. अगदी 4 ते 5 पाण्याने मी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. तिचं पांढरं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ही धुवूनच घ्यायची. बऱ्यापैकी पांढरं पाणी कमी झालं. आता मी ही एका पातेल्यात काढून घेते. दुसऱ्या पातेल्यात काढून पुन्हा परत ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून बाजूला ठेवूया. एक छोटी वाटी घेतली, त्यामध्ये 1 चमचा मेथी घालून घ्यायची. ज्वारी, उडदाची डाळ व मेथी हे सर्व वेगवेगळं भिजत घालायचं. वाटीमध्ये पाणी टाकून मेथी पण झाकून ठेवायची. सेपरेट भिजत घालायचं कारण एकच आहे, एकमेकांना कडवटपणा लागणार नाही. उडदाची डाळ ही व्यवस्थित भिजली जाईल. ज्वारीला थोडा उग्रपणा असतो, त्यामुळे वेगवेगळं सेपरेट भिजत घालायचं. एक उबदार कपडा ठेवून 9 ते 10 तास चांगलं भिजू द्यायचं. पूर्ण 9 ते 10 तास झाल्यानंतर त्यावरचा कपडा काढून हे बघा, ज्वारी सुद्धा चांगली भिजलेली आहे. अगदी हातात घेऊन तुम्हाला ज्वारी दाखवते जवळून. चांगली भिजलेली आहे. ज्वारी थोडी कडक असते तरी ती छान भिजलेली आहे. उडदाची डाळ व मेथी सुद्धा छान भिजली आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी काढून घेऊया. जे आधीचं पाणी आहे ते बिलकुल घ्यायचं नाही. थोडं धूळ माती असेल किंवा काळपट पाणी आहे ते काढून टाकायचं व ज्वारी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. अर्धी ज्वारी मिक्सरच्या भांड्यात घेतली. उडदाची डाळ सुद्धा आपण अर्धी घेऊया. मेथी दाणे अर्धे चमचा घालूया व त्यातलं पाणी घातलं तरी चालेल किंवा नाही घातले तरी चालेल. मेथी दाणे घालायचे. सर्व एकत्र रवाळं असं बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे बारीक करताना सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करूनच बारीक करायचं. जास्त कोरडं नाही करायचं. बघा, अशा प्रकारे छान बारीक करून झालं की एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. रात्रीच बनवून ठेवलं म्हणजे सकाळी नाश्त्याचा प्रश्नच पडत नाही. म्हणजे सकाळी उठलं की नाश्त्याला पटकन इडली बनवता येते. आता उरलेली ज्वारी ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते. ज्वारीची इडली बनवण्यासाठी ना सोडा ना इनो कशाचाही उपयोग न करता अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीची इडली बनवायची आहे. मिक्सरच्या भांड्याला जितकंही पीठ होतं ते धुवून घेतलं. पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं व एकसारखं असं हलवून घ्यायचं. पूर्ण बबल्स येईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं. हे बघा, किती छान असं हलवून घेतलेलं आहे. आणि आता हे रात्रीच आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं. त्यावर एक उबदार कपडा ठेवायचा, म्हणजे सकाळपर्यंत अगदी छान असं फुलतं. पीठ फुलल्यानंतर इडली मऊ लुसलुशीत होते. त्यामुळे रात्री लवकर भिजवायचं पीठ, म्हणजे फर्मेट छान होतं. तांदळाची इडली बनवली की डायबिटीज पेशंटला खाण्याचे बंधन येतात. ज्वारीची इडली बनवली की डायबिटीज पेशंट सुद्धा अगदी बिंदास इडली खाऊ शकतात. इडली पात्राला तेल लावून घेतलं व पीठ भिजवताना रात्री आपण मीठ घातलं होतं, म्हणून आता मीठ घालायचं नाही व पाणी सुद्धा ऍड करायचं नाही. अशाच इडल्या खूप छान मऊ लुसलुशीत व टमटमीत फुगतील. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे सर्व इडल्या भरल्या की टॅप करून घ्यायचं, म्हणजे एअर बबल्स असतील तर निघून जातील. अगोदरच पाणी उकळायला लावलं होतं. पाणी छान उकळतंय. त्यामध्ये आपण आता इडली प्लेट्स ठेवूया. पाणी उकळतं आहे म्हणून 3 ते 4 मिनिटात इडल्या छान होतील. झाकण ठेवूयात. तोपर्यंत एका बाजूला चटणी बनवून घेऊया. अगदी 5च मिनिटात ही चटणी तयार होते.
सुकं खोबरं 1 वाटी घेतली आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं 1 तास आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, म्हणजे ते अगदी ओली चटणी तयार होते. 2 मिरच्या, कोथिंबीर व मूठभर अगदी डाळ्या घेतल्यात. चवीप्रमाणे मीठ. हे सर्व मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे बारीक करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे फोडणी देताना सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे छान सर्व काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्याला जे उरलेलं थोडंसं होतं त्यामध्ये पाणी घालून सुद्धा घ्यायचं. आणि आताच आपल्याला जितकं पातळ हवी आहे चटणी तितकी पातळ करून घ्यायची. अगदी अर्धा ग्लास पाणी घातलं व एका फोडणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा राई टाकली. राई म्हणजे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ टाकायची व कढीपत्त्याचे काही पानं टाकून 2 लाल मिरच्या घालाव्यात व ही फोडणी सर्व चटणीमध्ये घालावीत. खोबऱ्याची चटणी अतिशय चविष्ट लागते अशी बनवली तर. आता ही चटणी तयार झालेली आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते. एका बाजूला इडली सुद्धा झालेली आहे. इडलीचं झाकण काढून हे बघा किती छान इडल्या झालेल्या आहेत. एका चाकूने चेक करूया इडल्या शिजल्यात की नाही. हे बघा, अशा प्रकारे छान इडल्या झालेल्या आहेत. इडली प्लेट्स काढून घेऊया. थोडं गरम आहेत. थोडं थंड झाल्या की ह्या सर्व इडलीच काढून घ्यायच्या. इडली काढल्यानंतर सुद्धा बघा भांड्यामध्ये बिलकुलही इडली चिटकलेली नाही. अगदी परफेक्ट अशी ही इडली तयार झालेली आहे. ज्वारीची इडली नक्की करून बघा. अगदी चविष्ट आणि सर्वांनाच आवडेल अशी इडली. त्याचबरोबर परफेक्ट शिजणारी. आणि मी तर इथे इडली फस्त केलेली आहे. चला तर मग तुम्हीही बनवा.